गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची ही आपली 31वी कथा. आज आषाढी पौर्णिमा. गेले 8 दिवस सूर्य ढगाळ लपून बसलेला होता. तो आज तोंड बाहेर काढत होता. आकाशातील ढगांची दाटी जरा विरळ होत होती. आषाढ सुरू झाल्यापासून इतका पाऊस कोसळला होता की सर्व जलमय होईल की काय अशी भीती वाटत होती. इंद्रायणीचे पाणी वरवर चढत होते. ते आता झोपडीच्या तसे खूप जवळ आले होते. अजून जर 2-3 दिवस असाच पाऊस कोसळला तर कठीण प्रसंग येण्याची शक्यता होती. तोच परमेश्वराने कृपा करून उघडीप केली होती आणि त्यामुळेच विठ्ठलपंतांना पूर्वेकडील देवाचे दर्शन होत होते. उषास्तवनाच्या वेळी थोडी भरपूर होती म्हणून आज उषास्तवन झाले नव्हते. आता सूर्योदयाची वेळ झाली होती. तिघेही नेहमीच्या जागी येऊन उभे होते. सभोवतालच्या वातावरणाला उचित अशी ऋग्वेदातील सवितृ सूक्तातील एक ऋचा विठ्ठलपंतांनी म्हटली. त्याचा अर्थ खालीलप्रमाणे होता. सोनेरी किरणे जणू ही रवीची येती पुढे दूतते, तेजस्वी रूप घेऊनी चमकती देती निरोपासते. डोकावे क्षितिजावरील लपुनी मेघालयातून ते, नेत्रांना किरणे सुखी पसरुनी भक्ता करी धन्यते. विठ्ठलपंतांच्या मागोमाग निवृत्ती ज्ञानदेवांनीही ही ऋचा म्हटली. रुक्मिणी ही सोपान व मुक्ता यांना घेऊन कोवळ्या सूर्यकिरणांचा उपदारपणा घेण्यासाठी विठ्ठलपंतांच्या बाजूला उभी होती. निवृत्ती, ज्ञानदेव, रुक्मिणी यांना रुचेचा अर्थ लक्षात आला व त्यांनी एकमेकांकडे पाहिले. ज्ञानदेव म्हणाला, निवृत्तीदा, आईबाबांना किती समर्पक ऋचा आठवतात नाही. या ऋचातील वर्णन ऐकले आणि सभोवतालची परिस्थिती पाहिली म्हणजे वाटते की हे काव्य रचणाऱ्या ऋषीमुनींनी ही रचना केली आहे. त्यावेळचे दृश्य व आजचे दृश्य यात काडी मात्रही फरक नसावा. खरोखरीच पूर्वीचे ऋषीमुनी निसर्ग सान्निध्यात जीवन घालवत होते. धन्य त्यांची. आणि ते परोपकारीही होते, कारण त्यांनी ते आमच्यासाठी लिहून ठेवले आहे. त्याचबरोबर या सर्वांचे श्रेय बाबांना जाते, कारण त्यांनी ही सुक्ते प्रसंगोत्पात आम्हाला म्हणून दाखवली व आमच्याकडून पाठ करून घेतली. निवृत्ती म्हणाला, खरं आहे ज्ञाना तुझं. बाबा, या पर्जन्याला उद्देशून काही सुक्ते असतील की ऋग्वेदात? आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे. विठ्ठलपंतांनी निवृत्तीकडे पाहिले व म्हणाले, निवृत्ती, पर्जन्य सूक्ताच्या सुद्धा ऋचा आहेत ऋग्वेदात. ऐकावयाची आहे का तुम्हाला? ऐका तर. असे म्हणून विठ्ठलपंतांनी ऋग्वेदातील खालील अर्थाची ऋचा म्हटली. निर्मात्या जलधार कारक तसे पर्जन्य तू औषधी, त्रैलोकीनी परोपकारक गुणी योग्य प्रशंसी स्तुती. देवा निर्जल देश आक्रमक तू पर्जन्य भूमीवरी, घे आता जलधार आवरून तू वाहून गेली तळी. निवृत्ती, ज्ञानदेव व रुक्मिणी यांनी विठ्ठलपंतांच्या मागून ही ऋचा म्हटली व मनोमन विठ्ठलपंतांना धन्यवाद दिले. सर्वांनी सवितृदेवाला नमस्कार केला. तिघांनी गायत्री जप केला, ओंकाराचा जप केला व सर्वजण झोपडीत परतली. त्र्यंबकेश्वराहून परतून 4 महिने झाले होते. निवृत्ती ज्ञानदेवाच्या साधनेसाठी वाढवलेला त्र्यंबकेश्वराचा मुक्काम बहुतांशी काम झाल्याने आवर्ता घेतला होता व ठरल्या वेळी सगळी परतली होती. झोपडीत शिरता शिरता ज्ञानदेव निवृत्तीला म्हणाला, निवृत्तीदा, त्र्यंबकेश्वराच्या घटनेला आज 1 वर्ष पूर्ण झाले. हे वर्ष कसे गेले ते कळलेच नाही. निवृत्ती म्हणाला, होय ज्ञाना, आणि आजच तुला दीक्षा देण्याचा माझा विचार आहे. गेल्या वर्षभरात ज्याप्रमाणे योगाभ्यास व्हावयाचा हवा होता त्यापेक्षाही उत्तम प्रकारे तो झाला आहे. त्यामुळे गहनीनाथांनी टाकली जबाबदारी पूर्ण करून मला गुरु ऋणातून मुक्त होऊ दे. ज्ञानदेव म्हणाला, सद्गुरू महाराज, या योगाभ्यासाची परंपरा आता पुढे किती काळ चालत राहणार आहे? मला वाटते या योगाभ्यासाची कठीणता पाहता ही शिष्य परंपरा जास्त काळ टिकेल असे मला वाटत नाही. शिवाय एकाने एकच शिष्य करावयाचा म्हटल्यास त्याचा विस्तारही संकुचित होत जाईल. तेव्हा मला वाटते ह्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. निवृत्ती म्हणाला, ज्ञाना, सद्गुरू गहनीनाथांनीच यातून मार्ग काढून दिला आहे. मला नाही, पण तुला एकापेक्षा जास्त शिष्य करता येतील व दुसरे म्हणजे शिष्याचा अधिकार पाहून तू दीक्षा प्रकारात बदल करू शकतो. गहनीनाथांनी सुद्धा या योगाभ्यासाची कठीणता पाहून व पुढील शिष्य संप्रदायाची होणारी दुरवस्था लक्षात घेऊन भक्तिमार्गाचा प्रसार करण्याची सूचना दिली आहे. पंढरीचे पांडुरंग हे दैवत त्यांनी भक्तीसाठी सांगितले आहे. तेव्हा आपली साधना पूर्ण झाल्याशिवाय आपणाला तो अधिकार येणार नाही. शिवाय हे सर्व कार्य तुझ्याकडूनच व्हावे अशी गहनीनाथांची इच्छा आहे. तुझा योगाभ्यास आता पूर्ण झाला आहे, तेव्हा आता पुढील उपासना तू चालू करावीस असे मला वाटते. ज्ञानदेव म्हणाला, सद्गुरू निवृत्तीनाथ परात्पर गुरु गहनीनाथांनी तुम्हाला भक्तीविषयी जे सांगितले आहे ते कृपा करून मला सांगावे. ते मला ऐकण्याची इच्छा आहे. तेव्हा हे सद्गुरू, आपण मला भक्तीचे स्वरूप स्पष्ट करून सांगाल काय? निवृत्ती म्हणाला, ज्ञाना बेटा, ऐक. भक्ती म्हणजे समरसता, अभेदता, व्यापकता, अलिप्तता, त्याचप्रमाणे
सदयता, प्रेममयता, तन्मयता व गुणातीतता. परमेश्वराची सृष्टी ही त्रिगुणात्मक असून विविधतेने नटलेली आहे. असे असले तरी परमेश्वराचे स्वरूप एकदेशीय निर्देश अशा मूर्तीत, रूपात, आकारात मांडणे ही खरी भक्ती होऊ शकत नाही. तर या चराचरामधील विविध रूपात तो अभेदत्वाने आहे अशी जाण उत्पन्न करून व अभ्यासाने दृढ करून त्याची व्यापकता लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे स्वतःच्या ठिकाणी असलेले आत्मतत्व हे सर्व ठिकाणी व्यापून राहिलेले आहे याची अनुभूती येते व त्यामुळे विविध प्राणीमात्रांच्याकडून त्रिगुणांमुळे उत्पन्न होणारे निरनिराळे आविष्कार आपणावर परिणाम करीत नाहीत. व्याघ्राच्या क्रूरतेमुळे भीती, फुलांच्या सुगंधाने उत्पन्न होणारा मोह, स्त्रीच्या मोहक सौंदर्याने उत्पन्न होणारी वासना, गाईवासराचे वात्सल्य पाहून उत्पन्न होणारे प्रेम हे विविध विकारांचे आविष्कार भक्ताच्या ठिकाणी उत्पन्न होत नाहीत, तर तो यापासून पूर्ण अलिप्त असतो. पण ज्ञानदेवा ही अलिप्तता म्हणजे भावनाशून्यता नाही, फक्त हा अभेद भावाने सर्व चराचराला पाहत असतो. त्यामुळे तो त्या त्या परिस्थितीशी, तेथील वस्तुमात्राशी तो पूर्ण समरसून जातो. त्याला द्वैत रूपाने उत्पन्न होणारे सुखदुःख हे विकार उत्पन्न होत नाहीत, कारण तो सुखाशी सुखरूप व दुःखाशी दुःखरूप अशा अभेद भावाने समरसता साधत असतो. तरीही तो अलिप्त असतो. जसे साखरेची गोडी चाखावयाची झाल्यास साखर होऊन जाणे, कापराचा परिमळ घेण्यासाठी कापूररूप होऊन घेणे, सागराची व्याप्ती मोजण्यासाठी सागररूप होऊन मोजणे, चंद्राची शीतलता अनुभवण्यासाठी चांदणेच होणे व अग्नीची दाहकता जाणून घेण्यासाठी अग्निरूप होऊन राहणे, याला समरसता म्हणतात. आणि म्हणून ईश्वराची भक्ती करावायची असेल तर ईश्वररूप होऊन गेल्याशिवाय भक्त खरेपणाने तन्मय होऊ शकत नाही. भक्तालाही तन्मयता, समरसता साधली की त्याचे अंतरंग प्रेममय, दयामय बनते. तो त्रिगुणांचा आविष्कार समजूनही त्यापासून तो दूर असतो. हेच त्याचे वैशिष्ट्य आहे. नाथ पंथात याला अवधूत विद्या म्हणतात. सद्गुरू दत्तात्रयांनी ती मत्स्येंद्रनाथांना, गोरक्षनाथांना व गणिनाथांना दिली. गोरक्षनाथांना अवधूत विद्या दिली. त्यावेळी घडलेली घटना जी मला कळली ती मी तुला सांगत आहे. योगविद्येचे संपूर्ण ज्ञान मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांना दिले व आपले सर्व अधिकारही प्रदान केले. एवढे ज्ञान प्राप्त होऊनही गोरक्षनाथांना पूर्ण समाधान लाभेना. गोरक्षनाथांनी ही गोष्ट मत्स्येंद्रनाथांना सांगितली. मत्स्येंद्रनाथ म्हणाले, गोरक्षनाथा, तुला अवधूत विद्या प्राप्त झाल्यावर पूर्ण समाधान लागेल. मला ती विद्या प्राप्त आहे, पण ती विद्या तुला प्रदान करण्याचा अधिकार नाही. तो अधिकार दत्तगुरूंना आहे. तू गिरनार पर्वतावर जा, तेथे त्यांचे वास्तव्य असते. त्यांच्याकडून तुला ही विद्या प्राप्त होईल. पण दत्त महाराज कोणत्याही रूपात असतात, तेव्हा तू त्यांना ओळखले पाहिजेस. सद्गुरूंची भेट झाली की तुझे काम होईल. गोरक्षनाथ गिरनार पर्वतावरील एका डोंगरावर आले. तेथे सद्गुरू एका साधू पुरुषाच्या वेशात ध्यानस्थ बसले होते. गोरक्षनाथांनी विचार केला की या साधू पुरुषाजवळ दत्तगुरूंची चौकशी करावी, म्हणजे त्यांचे वास्तव्य कळेल. असे मनात आणून गोरक्षनाथ औदुंबराखालील ध्यानस्थ साधू पुरुषाकडे गेले. वाळलेल्या पाल्यापाचोळ्याच्या आवाजाने साधू पुरुषाची समाधी भंग पावली. त्यांनी डोळे उघडले आणि समोर उभ्या असलेल्या गोरक्षनाथांना पाहिले. दत्त महाराजांनी अंतरी सर्व ओळखले होतेच, पण बाह्यतः तसे न दाखवता ते म्हणाले, तुम्ही योगी दिसता. तुम्हाला सिद्धी प्राप्त झाल्याची चिन्हे मला दिसत आहेत. तुम्हाला काय पाहिजे? गोरक्षनाथ म्हणाले, मला दत्तगुरूंना भेटावयाचे आहे. साधू म्हणाले, मला दत्तगुरू कुठे आहेत ते माहीत नाही. वर डोंगरावर दत्तपादुका आहेत एवढेच मला माहीत आहे. असो, हे पहा, तू डोंगर चढून आलास, दमला असशील, तेव्हा थोडा फलाहार कर व या कमंडलूतील दूध घे. गोरक्षनाथ म्हणाले, क्षमस्व, मी बाहेरचे काहीच खात नाही, तेव्हा मला काहीच नको. शिवाय मी दमलो वगैरे काही नाही. साधू म्हणाले, बरं ठीक आहे. हे पहा, तू नाथपंथीय, तसाच मीही नाथपंथीय आहे. तेव्हा तुला गुरुने लपाछपीचा खेळ शिकवला असेल. गोरक्षनाथ म्हणाले, होय साधू महाराज. साधू म्हणाले, मग आपण थोडा वेळ तो खेळ खेळूया का? गोरक्षनाथ म्हणाले, ठीक आहे. साधू म्हणाले, तू आधी लपून बस, मी तुला शोधीन, मग मी लपेन, तेव्हा तू मला शोध. गोरक्षनाथांनी मान्य केले व ते झटकन बेडूक रूपात गेले व बाजूलाच असलेल्या चिखलात शिरून खोल खोल दडून बसले. साधू पुरुषाने गोरक्षनाथांचे रूपांतर झटकन ओळखले व तेही गोरक्षनाथांच्या तेथे बेडूक रूपात जाऊन त्यांनी गोरक्षनाथांना शोधून बाहेर आणले. आता गोरक्षनाथांची शोधण्याची पाळी आली. साधूने क्षणार्धात पक्षाचे रूप घेतले व आकाशात भरारी मारली. आकाशात विहरणाऱ्या पक्षाला पाहून गोरक्षनाथांनी साधूला ओळखले व तेही पक्षी रूपाने साधूचा पाठलाग करू लागले. पक्षी इतक्या वेगाने भरारी मारत होता की गोरक्षनाथांना त्या वेगाने त्याचा पाठलाग करणे अवघड झाले. तरीही गोरक्षनाथांनी साधू पुरुषाचा पाठलाग सोडला नाही. एक सूर मारून साधू पक्षी कमंडलूतील दुधात शिरला. गोरक्षनाथांनीही कमंडलूतील दुधात सूर मारला व एका कृमीचे रूप घेऊन ते साधूला शोधू लागले. पण साधू पुरुष काही सापडेना. बराच वेळ झाला. कमंडलूतील दुधामध्ये पूर्ण फिरून झाले, पण साधू पुरुषाचा पत्ता लागेना.
शेवटी गोरक्षनाथ बाहेर आले व जेथे साधू बसले होते तेथे मस्तक टेकवले व म्हणाले, हे साधू पुरुषा, मी हरलो, मी आपणाला शरण आलो, आपण मूळ स्वरूपात प्रकट व्हावे. आणि गोरक्षनाथांनी मानवर केली व त्यांना साधू पुरुषाचे दर्शन झाले. साधू पुरुष म्हणजे दत्त महाराज गोरक्षनाथांवर प्रसन्न झाले. ते म्हणाले, गोरक्षनाथा, तुझा निरहंकारी स्वभाव आम्हाला आवडला. तू ज्यांचा शोध घेत होतास तो मीच आहे. आणि आता मी ज्या विद्येच्या साह्याने लपून होतो तीच अवधूत विद्या होय. ही विद्या म्हणजे जे समोर आले असेल त्यामध्ये तेच रूप होऊन मिसळून जाणे, म्हणजे कोणतेच वेगळे पण राहत नाही. कमंडलूत मी दूध होऊनच राहिलो होतो तेव्हा तुला कसं सापडणार? अग्नीमध्ये अग्निरूप होऊन राहिल्यास अग्नी पोळणार नाही, जलामध्ये जलरूप होऊन राहिल्यास ते भिजणार नाही. तसे सुखामध्ये सुखरूप व दुःखामध्ये दुःखरूप होऊन राहिल्यास कोणतेही विकार बाधा करणार नाहीत. असे सांगून दत्तगुरूंनी गोरक्षनाथांना अवधूत विद्या दिली. हेच भक्तीचे रूप आहे. समरसता, तन्मयता हीच खरी भक्ती होय. निवृत्ती ज्ञानदेवाचे संभाषण विठ्ठलपंतांच्याही कानी पडले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की निवृत्ती ज्ञान दोघेही मोकळे नाहीत. त्यांनी सोपान मुक्ताकडे पाहिले. निवृत्ती ज्ञानदेवांची शिक्षणाची सुरुवात बरोबर याच वयात झाली होती. त्यांनी ठरवले की आता आपण आपले लक्ष सोपान मुक्तावर केंद्रित करावे. मुक्ता मुलगी असली तरी घेतलेले ज्ञान वाया जाणार नाही. आणि विठ्ठलपंतांनी सोपान मुक्ताला निवृत्ती ज्ञानदेवांप्रमाणे शिकवण्यास प्रारंभ करण्यासाठी आजचा दिवसच योग्य ठरवला व त्यांनी त्याचा श्री गणेशाही केला. इकडे निवृत्तीनेही ज्ञानदेवाला दीक्षा दिली. कुंडलिनी जागृतीचा सौम्य झटका ज्ञानदेवास जाणवला. योगाभ्यासाच्या आधीच्या अभ्यासाने त्याची तीव्रता जाणवली नाही. ज्ञानदेवाची प्रगती होत होती व अपेक्षेप्रमाणे सारे काही घडत होते. दिवस जात होते. निवृत्तीने योग्य वेळ येताच ज्ञानदेवाला तत्वमसी अयमात्मा ब्रह्म अहम ब्रह्मास्मी या महावाक्यांची महती सांगून त्याप्रमाणे उपदेश केला व त्याप्रमाणे ज्ञानदेवाने उपासना करून ज्ञान प्राप्त करून घेतले. आता शेवटच्या महावाक्याचा उपदेश करण्याची वेळ आली होती. विठ्ठलपंतांनी गीतेतील भक्तियोग निवृत्ती ज्ञानदेवांना शिकवला होता, पण खऱ्या भक्तीची ओळख होण्यासाठी नारदांचे भक्तिसूत्र शिकवणे ही आवश्यक आहे असे त्यांना वाटू लागले होते. माध्यान्हीपर्यंत ध्यानधारणा झाली की भोजनोत्तर निवृत्ती ज्ञानदेव काही विषयावर चर्चा करीत बसत. तोच काळात नारद भक्तिसूत्र शिकवण्यास योग्य आहे असे वाटून एके दिवशी विठ्ठलपंत म्हणाले, निवृत्ती ज्ञाना. विठ्ठलपंतांनी हाक मारताच दोघेही उठून विठ्ठलपंतांजवळ आले व त्यांनी विचारले, काय बाबा? विठ्ठलपंत म्हणाले, नारदीय भक्तिसूत्र हे अतिशय सुरेख आहे, तेव्हा तुम्ही ते समजून घ्यावे असे मला वाटते. तुमचा काय विचार आहे? निवृत्ती म्हणाला, बाबा, आम्हाला समजून घ्यावयाला फारच आनंद होईल. विठ्ठलपंत म्हणाले, मग केव्हा सुरुवात करूयात? ज्ञानदेव म्हणाला, बाबा, शुभस्य शीघ्रम, आज नव्हे आत्तापासूनच. विठ्ठलपंतांना आनंद झाला. निवृत्ती ज्ञानदेवांचे मागे झालेले संभाषण कानावर आल्याबरोबरच विठ्ठलपंतांनी नारद भक्तिसूत्र प्राप्त करून त्याची एक हस्तलिखित प्रतही करून घेतली होती. ती बाहेर काढून विठ्ठलपंत म्हणाले, बसा बाळांनो, नारद हे सर्वश्रेष्ठ भगवत भक्त होते. त्यांच्या अनेक कथा तुम्हाला मी मागे सांगितल्या आहेत. भक्ती, भक्तांची लक्षणे यांच्याविषयीची एक निश्चित व्याख्या त्यांनी अनेक श्रेष्ठ ऋषीमुनींशी चर्चा करून सूत्ररूपाने तयार केली आहे. त्यालाच नारद भक्तिसूत्र असे म्हणतात. त्यावेळी अनेक प्रकारच्या भक्तांची लक्षणे, वृत्ती, वागणे, उपासना पद्धती याचा त्यांनी विचार केला होता. नारद पहिल्या सूत्रात म्हणतात, अथातो भक्ती व्याख्यास्यामः. अथातो म्हणजे आता यापुढे असे म्हणताना एक अर्थ सूचित होतो की जो विषय पुढे मांडला जाणार आहे तो विषय जाणण्याची, त्याचा अभ्यास करण्याची जी पात्रता लागते ती पात्रता मिळवून झाली आहे आणि म्हणून या विषयाला सुरुवात केली जात आहे. निवृत्ती ज्ञानदेवांनी एकमेकांकडे पाहिले. ज्ञानदेव म्हणाला, म्हणजे बाबा, आमचा योगाभ्यास झाला नसता तर आम्हालाही भक्तिसूत्रे ऐकण्याची योग्यता आली नसती असा अर्थ होतो का? निवृत्ती म्हणाला, ज्ञाना, तसा अर्थ होत नाही बाबांच्या बोलण्याचा. परमेश्वराची भक्ती कोणीही करू शकतो, पण परमेश्वराच्या व भक्ताच्या खऱ्या नात्याचे स्वरूप जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्या भक्तीला खरी रंगत चढत नाही. विठ्ठलपंत म्हणाले, ज्ञाना, निवृत्तीने जे सांगितले ते एकदम बरोबर आहे. कलियुगामध्ये नामजपाला महत्त्व देऊन भगवंतांनी भक्तिमार्ग सर्वसामान्यांना खुला केला आहे. नामजप हा तर भक्तिमार्गाचा श्री गणेश आहे. याला कोणतेही बंधन नाही, आडकाठी नाही. ज्ञानदेव म्हणाला, बाबा, बंधन व आडकाठी म्हणजे काय? विठ्ठलपंत म्हणाले, ज्ञाना, बाकीच्या साधना करताना यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार वगैरे अनेक बंधने आहेत. एकांताची गरज, शांतता, स्नानाने शुद्धी वगैरे वगैरे. पण नामजप हा ज्यावेळी
तोंड मोकळे असेल त्यावेळी केला तरी चालतो. मग तो भक्त काम करीत असो, चालत असो, बसलेला असो, एवढेच काय पण आजारी असताना व झोपूनही नामजप करावयास हरकत नाही. नामजपाची साधना संसारात राहून करता येते, त्यामुळे सामान्यांना सहज सुलभ आहे आणि म्हणूनच गहनीनाथांनी या भक्तीच्या प्रसाराचे कार्य व्हावे अशी इच्छा मनात धरली असावी. ज्ञानदेव म्हणाला, पण बाबा, या नामभक्तीने शेवटी काय साध्य होणार आहे? विठ्ठलपंत म्हणाले, तू सांग बरं निवृत्ती. ज्ञानाच्या प्रश्नाचे उत्तर. निवृत्ती म्हणाला, ज्ञाना, परमेश्वर भक्ती ही प्रेमस्वरूप आहे. ईश्वरी स्वरूपाची व्यापकता या प्रेमामध्ये आहे. जशी जशी ही व्यापकता कळू लागते तशी तशी भक्ती मुरायला लागते आणि साधकाची धारणा कर्मयोगाचे आचरण करताना व ध्यानधारणा करून ईश्वर परायण होण्यात क्रमशः बदलत जाते व ईश्वर परायण होते. त्यामुळे कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग या सर्वांचे साध्य एकच आहे हेच सिद्ध होते. ज्ञानदेव चिंतनात गढून गेला. विठ्ठलपंतांनी रोज क्रमशः भक्तिसूत्राचे वाचन करून निवृत्ती ज्ञानदेवाला समजून सांगायला सुरुवात केली होती. विठ्ठलपंतांसमोर निवृत्ती ज्ञानदेव येऊन बसले. विठ्ठलपंत म्हणाले, ज्ञाना, काल तर केवळ चर्चा झाली, मग कळले का अधिकाराचे काय महत्त्व असते ते? ज्ञानदेव म्हणाला, होय बाबा, काल मी यावर चिंतन केले तेव्हा लक्षात आले की परमेश्वराचे खरे स्वरूप कळल्याशिवाय खरी भक्ती होऊ शकत नाही. आईवर जसे मुलाचे प्रेम असते व तो आई म्हणून जशी तन्मयतेने तिची सेवा करतो, तशी तन्मयता केवळ आईच्या वयाच्या अन्य स्त्रियांची सेवा करताना येणार नाही, कारण त्याच्या मनात ते प्रेमस्वरूप उभे राहणार नाही. त्याच्या ठिकाणी इतर स्त्रियांविषयी आदर असेल, पण आपलेपणा असेलच असे नाही. बाबा, असेच म्हणायचे आहे ना तुम्हाला? विठ्ठलपंत म्हणाले, ज्ञाना, एकदम बरोबर आहेत तुझे विचार. तर असो, आता आपल्याला पुढे जायचे आहे. तर भक्तिसूत्रातील पहिले सूत्र म्हणजे अथातो भक्ती व्याख्यास्यामः. आता भक्तिसूत्राची व्याख्या करूया. ज्ञानदेव म्हणाला, बाबा, भक्तीची व्याख्या करूया असे नारदांनी का म्हटले आहे? याचा अर्थ भक्ती म्हणजे काय हे निश्चित झाले नव्हते काय? विठ्ठलपंत म्हणाले, ज्ञाना, भक्ती म्हणजे ती कशी असावी वगैरेंबाबत मतभेद होते. त्यामुळे नारदासमोर जे ऋषीमुनी होते त्यांच्यासमोर ही चर्चा करताना विषय निघाला. नारद हे श्रेष्ठ भगवत भक्त होते. त्याचप्रमाणे कुमार, व्यास, शुक, शांडिल्य, गर्ग, विष्णू, कौंडिन्य, शेष, उद्धव, अरुणी, बली, हनुमान, बिभीषण इत्यादी भक्तांची उदाहरणे होती. प्रत्येकाच्या भक्तीची पद्धत वेगळी होती. त्यामुळे त्या सर्वांच्या भक्तीतील सर्वसामान्यपणे आढळणारी पद्धत सूत्ररूपात करून ती नारदांनी मूर्त स्वरूपात आणली आहे. एवढेच, आणि त्याच सूत्राचा आपण विचार करूया. विठ्ठलपंतांनी अशा प्रकारे पार्श्वभूमी सांगून सुरुवात केली. विठ्ठलपंत म्हणाले, ज्ञाना, हे दुसरे सूत्र पहा. सा त्वस्मिन् परम प्रेमरूपा, म्हणजे भक्ती आत्म्यात परमात्म्याविषयी प्रेमरूप अशी जाणावी. प्रेमस्वरूप हे भक्तीचे खरे स्वरूप आहे. निखळ, निर्दोष, निरासक्त, निरागस असे ते प्रेमस्वरूप आहे. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. या व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारचे ते प्रेमस्वरूप असेल तर ती भक्ती होऊ शकत नाही, असे चर्चेतून निष्पन्न झाले. या प्रेमस्वरूप भक्तीची भक्ताच्या ठिकाणी सिद्धता झाल्यावर भक्ताच्या ठिकाणी कोणते गुण विशेषत्वाने प्रत्ययाला येतात याविषयी चर्चा करताना ते म्हणतात, यम लब्ध्वा पुमान सिद्धो भवती, अमृतो भवती, तृप्तो भवती. भक्त हा सिद्ध होतो. सिद्ध म्हणजे ज्याला काहीच साधावयाचे बाकी राहिलेले नाही असा. अमृतो म्हणजे ज्याने मृत्यूलाही म्हणजे मृत्यूभयालाही जिंकलेले आहे असा. ज्याला काळाचे भय नाही, भूत, भविष्य व वर्तमान या तिन्ही काळांचे ज्याला ज्ञान आहे असा. पूर्णपणे निसंकल्प झालेला आहे असा. संकल्प हे वासनातून होतात, वासना या अतृप्तीतून होतात, अतृप्ती ही अभावातून निर्माण होते, अभाव हा द्वैतातून उत्पन्न होतो. म्हणून ज्याचे द्वैतच संपले, ज्याला चराचर सृष्टी परमेश्वर स्वरूपच होऊन गेली आहे असे दिसते, तेथे कसले उरले द्वैत, अभाव, तृप्ती, वासना वा संकल्प? तेव्हा भक्तांच्या ठिकाणी ही लक्षणे दिसली पाहिजेत. तोच खरा भक्त. त्यामुळे जेथे वासना नाहीत तेथे अतृप्ती नाही. अतृप्तीमुळे येणारे दुःखादी विकार नाहीत किंवा वासना तृप्तीने सुखादी विकारही नाहीत. त्यामुळे काम, क्रोध, मद, मत्सर आदी विकारही त्याला नाहीत, नसतात. नारद मुनी पुढच्या सूत्रात म्हणतात, यज्ञात्वा मत्तो भवती, स्तब्धो भवती, आत्मारामो भवती. निवृत्ती म्हणाला, ज्ञाना, मत्तः म्हणजे वेडा किंवा माजलेला असा अर्थ नसून मत्तः म्हणजे ज्या स्वानंद सुखाचा तो नित्य उपभोग घेत असतो, त्या आनंदाने बेहोश झालेला असतो. म्हणजे त्या आनंदात तो रममाण झालेला असतो. त्याला देहभावाचे ज्ञान नसते.
त्याला सभोवतालच्या सृष्टीचे ज्ञान नसते, त्याला काळाचेही ज्ञान नसते. त्यामुळे बाह्य लक्षणांनी जरी वेडा व भक्त यात फरक दिसत नसला तरी अंतरी दोघांमध्ये जमीन आसमानाचे अंतर असते. भक्त हा पूर्ण ज्ञानी असतो व वेडा हा पूर्ण अज्ञानी असतो. स्तब्ध म्हणजे निर्व्यापारी स्वतःच्या देहभावासंबंधी केलेली सर्व कर्मे व्यापारामध्ये येतात. तेव्हा ज्याचा देहभावच गेला आहे तो व्यापार कसला करणार? तो पाहत असेल पण त्याला परमेश्वराचे रूपच दिसत असेल, तो ऐकत असेल तर ते परमेश्वराचे नाम असेल, तो बोलत असेल तर ते परमेश्वराचे स्तवन असेल, तो वास घेत असेल तर तो गंधरूप परमेश्वराचाच वास घेत असेल, तो काही खात असेल तर तो परमेश्वराचा प्रसादच असेल. असा तो परमेश्वरमय झालेला असल्याने त्याचे व्यापार केवळ परमेश्वरासाठी चाललेले असतात आणि म्हणून तो आत्मारामामध्ये हरवून गेलेला असतो. तो स्वतःच आत्माराम झालेला असतो. विठ्ठलपंत अनेक उदाहरणांनी दृष्टांतांनी विस्तार करून सांगत होते. निवृत्तीज्ञाना यांच्या भावविश्वाला हळूहळू स्पर्श होत होता. आतापर्यंत या भावविश्वाला धक्का लागला नव्हता. तर्काच्या मिठीत सर्व येत होते, ज्ञानाने आकळता येईल असे सर्व होते, पण ही भावविश्वाची सृष्टी नवी होती. त्यामुळे विठ्ठलपंतांचे विवेचन संपले की दोघेही त्याचा विचार करीत इंद्रायणीच्या काठी जाऊन बसत होते. दिवस जात होते, सूत्रे पुढे पुढे सरकत होती आणि भावविश्वाचा विस्तार वाढत होता. विठ्ठलपंत म्हणाले, निवृत्ती ज्ञाना बसा. नारद पुढे म्हणतात, भक्ती योगानुसारी आहे. त्याच्या पहिल्या सूत्रात म्हणतात, सा न कामाय निरोध रूपत्वात. भक्ती ही कामना रूपात नसून विरोध रूपात आहे. म्हणजे काय? भक्ती ही कामना रूप नव्हे. देहभावाच्या जाणीवातून केलेली सर्व कर्मे ही कामना रूपात येतात. कोणत्याही अतृप्त वासनांची तृप्ती होण्यासाठी परमेश्वराला अळवणे ही भक्ती नाही, तर भक्ती निरोधात आहे. म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध करणे ही भक्तीची सुरुवात आहे. चित्तवृत्ती ही पंचज्ञानेंद्रिय व पंचकर्मेंद्रिय रूप होऊन कार्य करते. ती वस्तुरूप होऊन पाहते. तेव्हा या वस्तुरूप पाहण्याने द्वैताचा सांभाळ होतो, विविधतेची जाणीव दृढ होते आणि त्यामुळे अव्यभिचारी भक्ती होऊ शकत नाही. यासाठी चित्ताची जी जी द्वैतरूपाने कार्य करण्याची वृत्ती आहे ती बदलून एकरूप करणे म्हणजे सर्व इतर वृत्तींचा निरोध करणे आवश्यक आहे. जेव्हा सर्वाठायी असलेल्या आत्मरूपाची जाणीव अनुभवी चित्तात स्थिर होईल, पक्की होईल, तेव्हा ती केवळ आत्मरूप होईल. यालाच चित्तवृत्तीचा निरोध म्हणतात. यामुळे सर्व लौकिक व्यापाराचा त्याग होतो व केवळ परमेश्वराविषयीचीच कर्मे सहज स्वाभाविकपणे केली जातात. यामुळे परमेश्वराशी अनन्यता व इतर कार्याविषयी उदासीनता मूळ धरू लागते व अभ्यासाने पुढे दृढ होते. अशा प्रकारे भक्ती हा भक्तांचा स्वभाव होतो. त्यामध्ये सहजता येते व त्याच्या सातत्याने परिपक्वता आली की तो पूर्ण सिद्ध होतो. मग त्याचे स्वतःचे भक्तीचे एक शास्त्र तयार होते आणि असे शास्त्र तयार झाले की मग मात्र त्याने लोकात जाऊन त्यांच्यात त्याचा प्रचार केला पाहिजे. म्हणजे अज्ञानी लोकांचे संरक्षण होते, त्यांना मार्गदर्शन केल्यासारखे होते, त्यांचा उद्धार होतो व भक्ती संप्रदाय वाढीस लागतो. पण जर स्वतःच्याच अपरिपक्व अवस्थेत असा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्याचे पतन होते. निवृत्तीज्ञाना याला दृष्टांत असा, ज्याला काशीला जाण्याचा रस्ता माहीत नाही त्याने दुसऱ्या माणसाला काशीला जाण्यासाठी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केल्यास जाणारा काशीला जाऊन पोहोचणार नाही. त्यामुळे त्याच्या निराशेचे घोर पातक मार्गदर्शकाला लागेल. किंवा काशीला जाणाऱ्या माणसाने जर अनेक प्रश्न विचारले, शंका विचारल्या तर साहजिकच काही माहिती नसल्याने तो भांबावून जाईल व त्याचे अज्ञान उघडे पडेल व ऐकणारे त्याची छी-थू करून निघून जातील. चार लोकात तो खोटे बोलणारा म्हणून नाचक्य होईल, म्हणजे त्याचे अधःपतन होईल. यासाठी अन्यथा पतित्या शंकया, नाहीतर पतन होण्याची शक्यता असते, असे त्याच्या पुढचे सूत्र आहे. निवृत्ती ज्ञानदेवांनी एकमेकांकडे पाहिले. विठ्ठलपंत निघून गेले. निवृत्तीच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदेवाची तिसऱ्या महावाक्याची उपासना चालू होतीच आणि त्याचबरोबर विठ्ठलपंतांकडून भक्तिसूत्राचेही विवेचन ऐकायला मिळत होते. त्यामुळे निवृत्ती ज्ञानदेवांच्या चित्तवृत्ती झपाट्याने बदलत होत्या. आपल्या प्रत्येक कृतीचे वृत्तीचे ते साक्षीभावाने निरीक्षण करू लागले व सूत्र डोळ्यांसमोर ठेवून त्याप्रमाणे बदल करू लागले होते. आता त्यांचा हाच अभ्यास झाला होता. विठ्ठलपंत म्हणाले, बाळांनो, भक्ती ही कर्मानुसारी आहे असेही नारद म्हणतात. तल्लक्षणानी वाच्यन्ते नाना मतभेदात. भक्तीची लक्षणे अनेक आहेत, कारण प्रत्येकाची मते वेगवेगळी प्रतिपादन करतात. लक्षणे म्हणजे ज्याच्या योगाने लक्ष वेधले जाते ते.
अधिकारी जिज्ञासूंच्या अत्यंतिक जिज्ञासामुळे परमोच्च निरहंकारी भूमिकेत आत्मानंदाचा अनुभव घेणाऱ्यांकडून नाना प्रकारच्या भिन्न भिन्न अनुभूतींचे प्रगटीकरण होते. नाना प्रकारच्या उपचारांनी परमेश्वराची केलेली पूजा ही भक्ती असे त्यास म्हणतात. तर नाना प्रकारच्या परमेश्वराच्या लीला वर्णन करणाऱ्या कथा ऐकणे व सांगणे हे गार्गाचार्यांचे मत आहे. केवळ आत्मरूपात रममाण असणे, आत्मानंदाचा उपभोग घेणे हीच खरी भक्ती असे शांडिल्यांचे मत आहे. पण सर्व कर्मे ईश्वरार्पण करणे व परमेश्वराचे विस्मरण होण्याने दुःख होणे, व्याकुळ होणे हे भक्तीचे लक्षण आहे असे नारदांचे म्हणणे आहे. याला दृष्टांत देताना नारद म्हणतात, ब्रजातील गोपिका अशी भक्ती करीत होत्या. त्यांनी संसार सोडला नाही, कामधाम सोडले नाही, घरदार, मुले, पती यांचा त्याग केला नाही. पण या सर्वांचा त्यांनी भगवान गोपाल श्रीकृष्णाच्या ठिकाणी समर्पणाचा भाव ठेवला. भगवंतांच्या विरहाने, विस्मरणाने त्या व्याकुळ होत. बासरीची धून कानी आली की गोपी राहत नसत. त्यांच्यासमोर मुले, बाळे, घरदार, पती, देह, व्यापार सर्व गळून पडत व त्या केवळ कृष्णरूप होऊन जात. त्यांना काळा वेळाचे भान राहत नसे. त्या बासरीची धून कानात साठवून त्या दिशेला निघत व कृष्णचरणांपाशी येत. त्या संसार करीत असल्या तरी कमलपत्रावरील जलबिंदूप्रमाणे अलिप्त होत्या. या त्यांच्या अभ्यासामुळे त्यांच्या बाह्यरूपी जरी त्या परमेश्वरापासून दूर दिसत असल्या तरी त्यांच्या अंतरंगी भगवान गोपाळ कृष्णाचे सतत स्मरण असे. अपवादाला सुद्धा त्यांना विस्मरण होत नसे. गोपींच्या भक्तीच्या प्रकाराशिवाय केलेली कोणतीही भक्ती ही व्यभिचारी भक्ती होय. परमपुरुषावर लुब्ध झालेली स्त्री जशी स्वपतीसमोर सेवाभावाचे नाटक करते, त्याच्याशी गोड बोलते व त्याचा डोळा चुकवून ती परपुरुषाकडे धावत जाते, कारण मनातून ती त्याचे स्मरण करीत असते, तसे विषयी लोक हे सतत विषयांचे स्मरण करत असतात व वेळ मिळेल तेव्हा बाह्यतः ते परमेश्वराच्या भक्तीचे नाटक करतात. म्हणून त्याला व्यभिचारी भक्ती म्हणतात. नास्त्येव तस्मिंस्तत् सुखित्वम. भक्तीमध्ये ईश्वराच्या सुखाने सुखी होण्याचा भाव आहे. इतर सुखाने सुखी होणे, विषयांच्या प्राप्तीने सुखी होणे हा भाव भक्तीत नसतो. व्रजातील गोपी तशा सुखी नव्हत्या. भक्तीत अशा सुखाची कल्पनाही सांगितली नाही. निवृत्ती ज्ञानदेव हे विठ्ठलपंतांनी शिकवलेल्या सूत्रावर केलेल्या विवेचनावर चर्चा करीत व चिंतन मनन करीत असत. सवड मिळताच मुलांनी विठ्ठलपंतांजवळ येऊन बैठक मारली. विठ्ठलपंतांनी नारदीय भक्तिसूत्राचे विवेचन पुढे चालू केले. मुलांनो, माझे विवेचन तुम्हाला पटते ना? काही शंका असल्यास विचारत जा हं. पुढे नारद म्हणतात, भक्ती ही स्वयंभू आहे. हा विषय विशेष अवधान ठेवून ऐका. हे सूत्र पहा. फलस्वरूपत्वात, कारण भक्ती ही फलस्वरूप आहे. भक्तीच्या प्रथम अवस्थेला भक्ती हे नाव देणे योग्य होणार नाही. साधक पूर्ण संसारी असतो. त्याची चित्तवृत्ती विषय स्वरूप असते. द्वैताचा पूर्ण सांभाळ करून देहभावावरून त्याचे कार्य चालू असते, त्याची उपासना चालू असते. तोपर्यंत तो साधक खऱ्या अर्थाने भक्त नसतोच. त्याने केलेल्या उपासनेचे फलस्वरूप म्हणून शेवटच्या सिद्ध अवस्थेत त्याला जे प्राप्त होते ती भक्ती असते, अव्यभिचारी भक्ती असते व त्यावरूनच त्याला भक्त संबोधले जाते. परमेश्वर अहंकारी अभिमानी माणसाचा द्वेष करतो, त्यांना जवळ येऊ देत नाही. पण भक्त अभिमानी अहंकारी माणसाच्या या गुणांचा द्वेष करतो. पण त्या माणसाचा द्वेष करीत नाही, तो त्याला मार्गदर्शन करून सुधारण्याचा प्रयत्न करतो. भक्ताला कल्पना असते की अभिमानाने वागणे हे अज्ञानाचे लक्षण आहे. त्याला योग्य शिकवण दिल्यावर त्याचा अभिमान गळून पडेल. कर्म, ज्ञान व योग यांचे दैन्य असलेले लोक ईश्वराला आवडतात, कारण कर्म, ज्ञान व योग ही उपासना देहभावाच्या जागृतीतच होऊ शकते. देहाभिमानाची जागृती ठेवून कोणीही भक्त होऊ शकत नाही. त्यामुळे देहाभिमानाचे दैन्य असलेले लोक परमेश्वराला प्रिय असतात. परमेश्वराचे सर्वाभूती अधिष्ठान आहे हे जाणणे, याची अनुभूती ज्ञानाने येते व या जाणीवेने अनुभूतीचे सर्वाभूती प्रेम निर्माण होऊन भक्ती उत्पन्न होते. म्हणून त्याला ज्ञानोत्तर भक्ती असे म्हणतात. म्हणजे ज्ञानाच्या साधनाने भक्ती प्राप्त होते. तर काही असे म्हणतात की सर्वाभूती असलेल्या ईश्वर तत्वाची जाण ठेवून जेव्हा साधक प्रेम, दया, क्षमा या गुणांचा परिपोष करतो, तेव्हा त्याची भक्ती दिवसेंदिवस कलेकलेने वाढणाऱ्या चंद्राप्रमाणे वाढत जाते. शेवटी त्याला तशी अनुभूती येते व ज्ञान प्राप्त होते. त्यामुळे भक्ती हेच ज्ञानप्राप्तीचे साधन आहे असेही काही लोकांचे मत आहे. तर दुसरे काही म्हणतात, अन्योन्याश्रयत्वमित्यन्ये. भक्ती, ज्ञान हे एकमेकांवर आश्रय करून आहेत. कारण साधकाची जशी जशी साधना होऊ लागते तशी तशी त्याची भक्ती व ज्ञान यांची एक एक पायरी वरवर चढली जाते. सर्वांभूती असलेले परमेश्वराचे ज्ञान व त्या अनुभूतीने उत्पन्न होणारी भक्ती ही काही एकदम होणारी प्रक्रिया नाही, तर ती क्रमाक्रमाने पायरी पायरीने प्राप्त होणारी गोष्ट आहे. त्यामुळे ते परस्परांवर अवलंबून आहेत असे म्हणणे पडते. कर्म, ज्ञान, योग
कर्मयोग व ज्ञानयोग या सर्वांचे साध्य भक्ती आहे. पण नारद मुनी म्हणतात, भक्ती ही स्वयंफलस्वरूप आहे. ज्याप्रमाणे फळाला फळ यावे तसे भक्ती हीच साधना असून तिचे फलही भक्तीच आहे. कर्म, ज्ञान व योग हा भक्तीचा आविष्कार आहे. स्वकर्माने पूजा करून परमेश्वराची भक्तीच केली जाते. ज्ञानपूर्ण कर्माचा संन्यास, कर्मफळ संन्यास व कर्मफळे ईश्वरार्पण बुद्धीने करूनही ईश्वराचीच उपासना होते. सर्वांभूती असलेल्या परमेश्वराचे, त्यांच्या लीलांचे चिंतन मनन करूनही परमेश्वराचीच पूजा केली जाते. एकूण आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी व ज्ञानी हे सर्व भक्त आहेत. म्हणजे भक्ती हेच साधन आहे व भक्ती हेच फळ आहे. म्हणून नारद मुनी म्हणतात, भक्ती ही स्वयंफलस्वरूप आहे. नारद मुनी याला दृष्टांत देताना म्हणतात, राजवैभवाचा उपभोग घेऊनच राजाचे राजेपण सिद्ध होते, अन्यथा ते कसे सिद्ध होणार. आणि म्हणून शेवटी नारद मुनी म्हणतात, तस्मात्यैव ग्राह्या मुमुक्षुभिः, म्हणून मुमुक्षूंनी भक्तीच करावी. आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रतिगच्छति. ज्याप्रमाणे आकाशातून पडणारे पाणी हे अखेर समुद्रालाच मिळते, त्याप्रमाणे कोणत्याही देवाला नमस्कार केला तरी तो केशवालाच प्राप्त होतो. कारण सर्व देव मूळ विष्णू रूपातूनच अवतरले आहेत. पण अज्ञानाने विविध देवतांची विविध रूपे पाहून त्यांच्या वेगवेगळ्या रूपांना वेगवेगळे समजून का नमस्कार करतात. त्या सगळ्यांना केशवरूप समजूनच का नमस्कार करू नये. तेव्हा कर्मज्ञान व योग यांच्या स्वतंत्र व संयुक्त आचरणाने अखेर जर भक्तीची प्राप्ती होणार असेल तर प्रथमपासूनच भक्ती करावी. निवृत्ती ज्ञान यांच्या भक्तीच्या संकल्पना एक एक स्पष्ट होऊ लागल्या. त्यामुळे त्यांची उपासना आता तीव्र होत चालली होती. विठ्ठलपंत निवृत्ती ज्ञानदेवाची उपासना पाहत होते. त्यांची तीव्रता त्यांच्या लक्षात येत होती. अध्यात्म भक्ती हा वाचनाचा, चर्चेचा विषय असला तरी त्यापेक्षा तो आचरणाचा भाग आहे याची जाणीव मुलांमध्ये चांगल्या प्रकारे बिंबली आहे, याचे त्यांना समाधान होते. सकाळी उपासना आटोपली व निवृत्ती ज्ञानदेव विठ्ठलपंतांसमोर येऊन बसले. विठ्ठलपंतांनी भक्तिसूत्रातील पुढील सूत्रे वाचले. तस्य साधनानी गायन्त्याचार्यः, भक्तीची साधने भक्तिरूप आहेत. याविषयी अनेक आचार्यांनी भक्तीची महती गायलेली आहे. भक्ती हीच भक्तीची पुष्टीकारक आहे. भक्तीच्या साधने स्तवन आहे व त्यामुळे तन्मयता प्राप्त होते. भक्तीचे माधुर्य हे आत्मसंतोषासाठी असते व त्याने इतरही सुखी होतात, आनंदित होतात व त्याचबरोबर इतरांनाही भक्ती कशी करावी याचे मार्गदर्शन होते. लोक भक्तीकडे आकृष्ट होतात, अशी ही भक्तीची साधना आहे असे अनेक आचार्य सांगतात. भक्ती हे साधन कशामुळे सिद्धीला जाते याचा विचार करताना नारद मुनी म्हणतात, हे ऋषीमुनी हो, विषय त्याग व संगत त्याग या दोन प्रकारच्या अभ्यासाने ही साधना पूर्णत्वाला जाईल. पंच ज्ञानेंद्रिय व पंचकर्मेंद्रिय यांचे हे विषय आहेत. त्या इंद्रियांचा त्या विषयांपासून संबंध तोडणे, असे केल्याने ही साधना चालू राहू शकते व त्याचप्रमाणे त्या विषयांशी असलेला मनाचा संघही बंद करून टाकला पाहिजे. सर्व इंद्रिय अंतर्मुख करून मग मन ईश्वराचरणी स्थिर करून जर भक्तीची साधना केली तरच ती फलद्रूप होऊ शकते. पण विषय हे तर सर्वत्र सदा पसरलेलेच आहेत. देहधारणा करणारा प्रत्येक या विषयात आकंठ बुडालेला असतो. मग या विषयांपासून मनाचे संबंध कसे तोडणार. पंचकर्मेंद्रिय व पंचज्ञानेंद्रिय यांचा विषयांशी असलेला संबंध तोडता येईल, पण मनाचे काय. मन तर अत्यंत चंचल असून क्षणात त्रैलोक्यामध्ये फिरून येणारे आहे. मग हे साधावे कसे. मन हे चंचल आहे म्हणजे ते विषयांशिवाय राहू शकत नाही. असे असल्याने मनाला परमेश्वर हाच विषय द्यावयाचा व त्याला भक्तीचे श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं पादसेवनम अर्चनं वंदनं दास्यं सेव्यम आत्मनिवेदनम या नवविध भक्ती प्रकारचे खेळणे त्याच्यापुढे ठेवायचे. म्हणजे सततच्या भजनाने, चिंतनाने, मननाने ही गोष्ट साध्य होऊ शकेल. याप्रमाणे सततच्या अभ्यासाने एकांतात भजन साध्य होईल व लोकसंग्रहासाठी, लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी ते भजन लोकातही साध्य होईल. साधक भक्ताची स्वतःची दृढ उपासना जितकी आवश्यक आहे तितकीच सद्गुरूची कृपाही आवश्यक आहे, हे साधकाने लक्षात ठेवले पाहिजे. कारण उपासना योग्य मार्गाने होते की नाही याची कल्पना साधकाला नसते, तर त्याच्या गुरुला हे कळत असते. प्रवास करणाऱ्याला कळत नाही तो योग्य मार्गाने जातो का नाही, पण रस्त्यावरील खुणा त्याला मार्गदर्शक ठरतात. म्हणून सद्गुरूंच्या कृपेशिवाय व भगवंतांच्या अनुग्रहाशिवाय या भक्ती साधनेत सिद्धी मिळत नाही. भगवंतांचा अनुग्रह असण्याची आवश्यकता म्हणजे भगवंताचे भक्त व्हावयाचे व देहभावाची जागृती तर नष्ट होऊ द्यायची नाही, असे हे विरोधी होईल. म्हणून अहंकाराचा लय म्हणजेच भगवंतांचा अनुग्रह होय. त्यासाठी उपाय सांगताना नारद म्हणतात, महत्संगसु दुर्लभो अगम्यो अमोघ
परमेश्वराचा अनुग्रह हा सत्संगाने प्राप्त होतो, पण सत्संगसुद्धा काय इतका सहज प्राप्त होणार आहे? तो लाभणे कठीण, लाभला तर मुरणे कठीण, व मुरला तर मात्र तो कधीही वाया जाणार नाही. तो साधकाचा सिद्ध झालाच म्हणून समजा. बाळांनो, परमेश्वराच्या कृपेशिवाय यातील काही शक्य नाही हे लक्षात ठेवा. अहंकाराने मी अमुक गोष्ट साध्य करीन म्हणून कोणी कितीही कठीण तपस्या केली तरी ती सर्व वाया जाते. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. यात नम्रपणा जास्त फायदेशीर असतो हे सिद्ध होते. म्हणून साधकाचे सिद्धपण हे समाजाने ठरवावयाचे असते, साधकाने स्वतः नाही. परमेश्वर प्राप्तीची साधकांच्या ठिकाणी आत्यंतिक तळमळ पाहून सद्गुरू परमेश्वर कृपा करीत असतो. सद्गुरू भेटला नसला तर सद्गुरू साधकाला शोधत येतो व साधकावर कृपा करून त्याला सर्व प्रकारची सिद्धी देतो. सद्गुरू महान संत हे परमेश्वर स्वरूपच असतात नव्हे, सद्गुरू रूप धारण केलेले परमेश्वरच असतात असे म्हटले तरी चालेल, कारण दोघेही एक रूपच असतात, तेथे भेद नाही. म्हणून नारद मुनी आग्रहाने सांगतात, तदैव साध्यताम तदैव साध्यताम. या ठिकाणी द्विरुक्ती आली आहे. याचा उद्देश येथे सत्संगाचे महत्त्व ठसवावयाचे, तेव्हा सत्संगच साधावा. पण साधक जेव्हा सत्संगाचा अनुभव घेत असेल तेव्हा त्याने पूर्ण समर्पण बुद्धीने मनाच्या एकदम कोऱ्या पाटीने सत्संग घ्यावयास पाहिजे. स्वतः कोणीतरी एक आहोत व आता हे काय सांगतात ते पाहू, यांना असे आडवे तिडवे प्रश्न विचारू की त्याचे वक्तव्यच बंद झाले पाहिजे. टिळेमाळा करावयाच्या व समाजाला लुबाडावयाचे, तेव्हा त्यांची परीक्षा पाहिलीच पाहिजे. अशा धारणेने जर सत्संगाचा कोणी अनुभव घेईल तर तो कोरडाच बाहेर पडेल, त्याला काहीच प्राप्त होणार नाही. बाळांनो, हे अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणून आपण नम्र होऊन समाजाशी सर्वांशी वागले पाहिजे. इतरांकडून जे जे चांगले असेल ते शिकावे. मुळात कोणताही मनुष्य वाईट नसतो, त्याच्या ठिकाणचा अहंकार त्याला बिघडवतो. दुर्गुणांचा द्वेष करा, दुर्गुणी व्यक्तीचा द्वेष करू नका. त्याचा दुर्गुण कसा जाईल याचा विचार जमला तर करावा, नाहीतर स्वस्थ बसावे. एवढे बोलून विठ्ठलपंत निघून गेले. ज्ञानदेवाची साधना चांगली चालली होती. महावाक्याच्या उपासनेने चिंतन मननाने ज्ञानदेव एका एका पायरीने परमेश्वराशी जवळीक साधत होता. त्यामुळे तो एका विशिष्ट आनंदाची अनुभूती घेत होता. भक्तीचे भावविश्व त्याच्या प्रगतीला फारच सहाय्य होत होते. विठ्ठलपंतांनी धोतराच्या सोग्याला हात व तोंड पुसून बैठक मारली. निवृत्ती ज्ञानदेव यांनी एकमेकांकडे पाहिले. रुक्मिणीचे लक्ष त्या दोघांकडे गेले. रुक्मिणीला निवृत्ती ज्ञानदेवाच्या हालचालीचा अर्थ समजला. ती म्हणाली, बाळांनो, अरे जरा त्यांना थोडा वेळ विश्रांती घेऊ द्या. थोडी वामकुक्षी घेतील, मग विचारा तुम्हाला काय विचारायचे ते. मुले थबकली. ते पाहून विठ्ठलपंत रुक्मिणीकडे पाहत म्हणाले, रुक्मिणी, अगं, बसणे म्हणजे विश्रांतीच नाही का? जेवण झाले म्हणून काही तोंड दुखत नाही, तेव्हा बोलण्याने मला काही त्रास होईल असे का तुला वाटते? रुक्मिणी म्हणाली, बरं बाई, चालू द्या तुमचे, मी कशाला मध्ये येऊ? आणि विठ्ठलपंतांनी निवृत्ती ज्ञानदेवांकडे नजर वळवली व ते म्हणाले, या बसा. तर बाळांनो, भक्तीतील अंतराय म्हणजे दुस्संग किंवा अडथळा या विषयांवर नारदांनी काही सूत्रे लिहिली आहेत, ती पाहू. असे म्हणून विठ्ठलपंतांनी रुक्मिणीकडे पाहिले. रुक्मिणी म्हणाली, आलं लक्षात, माझ्याकडून झालेल्या अडथळ्याबद्दल म्हणायचे ना तुम्हाला? आणि म्हणे नारदांनी सूत्र लिहिलीत अडथळ्यावर. विठ्ठलपंत म्हणाले, खरंच मला काही म्हणायचे नाही, नारदांनीच ही सूत्रे लिहिली आहेत. नारद मुनी काय म्हणाले ते सांगतो, तूही ऐक. दुस्संग सर्वथैव त्याज्य. दुस्संगाचा सर्वथैव सर्व प्रकारे त्याग करावा. विषयी लोक हे स्थूल विषयातच रममाण होणारे असतात. उपभोग हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय असते. द्वैतभावाने ते मोहित झालेले असतात. अहमभावाने, देहभावाने ते सत्यज्ञानापासून दूर गेलेले असतात. त्यामुळे ते कायम असमाधानी असतात. कामक्रोधादी विकारांनी ग्रासलेले असतात व सुखदुःखादी द्वैताने पिडलेले असतात. त्यांच्या ठिकाणी कायम अतृप्तता व अशांती असते. तेव्हा अशांचा संग हा साधकाला विकारावश करतो व साधकाची साधना नीट होत नाही. म्हणून दुस्संग हा सर्वथैव त्याज्य आहे. सत्संगामुळे साधक विषयांपासून दूर राहतो. कामक्रोधादी विकार त्याला वश करू शकत नाहीत. त्यामुळे तो सुखदुःखादी द्वंद्वापासून मुक्त होतो. लौकिकाऐवजी त्याला एकांताची आवड उत्पन्न होते. विषयांविषयी निरीच्छता उत्पन्न होते आणि अशा सततच्या अभ्यासाने राजस तामस गुणातून बाहेर पडून सत्वगुणी होतो आणि कालांतराने तो सत्वगुणालाही मागे टाकून गुणातीत होतो. द्वंद्वाच्या पलीकडे जातो. भगवत चिंतनात भजनात तो इतका रममाण होतो की वेदांताचा धर्माचा अभ्यास करण्याची त्याला आवश्यकताच राहत नाही. म्हणून तेही सर्व त्याच्याकडून बाजूला पडतात. अशा प्रकारे निष्ठेने साधना करणाराच सिद्धीला प्राप्त होतो. आणि म्हणून सतरती स लोकांस्तारयती. तोच तरतो व लोकांनाही तारतो असे नारदांनी म्हटले आहे. बाळांनो, भक्ती ही कशी आहे याचे सूत्र पुढील प्रमाणे आहे. अनिर्वचनीयम प्रेमस्वरूपम. भक्तीच्या प्रेमाचे स्वरूप अनिर्वचनीय आहे.
ज्यावेळी आपण एखाद्या वस्तूचा आस्वाद घेत असतो तेव्हा आपल्याला मुग्धता येते. आपण त्या आस्वादात एवढे रंगून जातो, एकाग्र होतो की आपण त्याचे वर्णन करू शकत नाही, कारण त्या आस्वानंदात इतर इंद्रिये लय पावलेली असतात. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य दृश्य पाहण्यात स्वतःला हरवून बसलेला असतो, किंवा एखादा गोड आवडता पदार्थ खाण्यात, त्यांची चव घेण्यात गुंगून गेलेला असतो, किंवा एखाद्या स्पर्शाच्या जगात स्वतःचे देहभान विसरतो, किंवा एखाद्याला संगीताचे सूर तल्लीनता आणतात, तर कोणी सुगंधाच्या धुंदीत देहभान हरपून जातो. त्यावेळी ते त्या उपभोगाचे वर्णन करण्याच्या स्थितीच्या पलीकडे गेलेले असतात, कारण वर्णन करणे म्हणजे साक्षीत वाणी पाहणे, पण तसे ते नसतात. तसे भक्त हे परमेश्वराच्या प्रेमस्वरूपाचा आनंद घेण्यामध्ये इतके रममाण झालेले असतात की ते त्या आनंदाचे वर्णन करू शकत नाहीत. इतर विषय हे स्थूल रूप जड असतात, तसे परमेश्वराचे प्रेम हे सूक्ष्म असून निर्विषय आहे. पंचज्ञानेंद्रिय व पंचकर्मेंद्रिये यांच्या साह्याने ते आकळता येत नाही. ते गुणरहित, कामनारहित असूनही प्रतिक्षणी वाढणारे, अनवच्छिन्न, सूक्ष्माहून सूक्ष्म आणि विशेष म्हणजे अनुभवरूप असते. त्यामुळे तत्प्राप्य तदेवावलोकयति, तदेव शृणोती, तदेव चिंतयति. भक्त तेच पाहतो, तेच ऐकतो व त्याचे चिंतन करतो. म्हणजे भक्ताची सर्व इंद्रिये एकाच ठिकाणी केंद्रित होतात, त्यांना दुसरा विषयच नसतो. पण मुलांनो, भक्तीची परमोच्च अवस्था कोणालाही एकदम प्राप्त होत नाही. तर गीतेत आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी व ज्ञानी या भक्तांच्या एकापेक्षा एक प्रगत पायऱ्या वर्णन केल्या आहेत. त्याप्रमाणे नारदांनी गौणी भक्तांचे वर्णन करून उत्तम गुणमयता, मध्यम गुणमयता व कनिष्ठ गुणमयता असे 3 प्रकार केले आहेत. निर्गुण निराकार परमेश्वराचे चिंतन, मनन, ध्यान करणे देहभावी जीवाला अवघड आहे. यासाठी सगुण स्वरूप भक्तीपासून सुरुवात करणे सोपे जाते, आणि मग फक्त परमेश्वराची भक्ती एका नात्याने, संबंधाने करतो, तो सांसारिक पिढीने आर्त बनतो. म्हणून तो आर्त भक्त होतो. किंवा परमेश्वराचे स्वरूप जाणण्याविषयी जिज्ञासेने तो परमेश्वराच्या जवळ जातो, तेव्हा जिज्ञासू भक्त होतो. काही वेळा परमेश्वर प्राप्तीची इच्छा धरून तो उपासना करतो, त्यावेळी तो अर्थार्थी भक्त होतो. व या प्रकारे भक्ती करीत असतानाच त्याचा आत्मविकास होत जातो. भक्तीच्या कनिष्ठ, मध्यम या स्थिती ओलांडून तो उत्तम गुणमय अशा भक्तीत प्रवेश करतो व शेवटी परमोच्च शांतीचा लाभ प्राप्त करून घेतो. म्हणून नारद मुनी म्हणतात, शांती रूपात परमानंद रूपाच. उत्तम गुणी भक्ती ही शांती व परमानंद रूप असल्याने देहभावी जीवांना सुलभ आहे. विठ्ठलपंत उठून गेले आणि मुलांचे चिंतन चालू झाले. सूर्याची अखंड भ्रमणता प्रत्ययाला येत होती. मुले मोठी होत होती तशी त्यांच्यात समज येत होती व त्यांच्या प्रगतीची रेषा आता आकाशाला भिडत होती. विठ्ठलपंत मनोमन सुखावत होते. विठ्ठलपंतांनी मुले समोर येऊन बसल्यावर नारद भक्तिसूत्रे हाती घेतले. भक्तीच्या वाढीला साधक बाधक काय आहे यांचे नारदांनी केलेले उल्लेख स्पष्ट करून सांगितले. नारदांचे सूत्र असे होते. विठ्ठलपंत सांगू लागले, लोकहानौ चिंता न कार्या निवेदिता लोकवेदत्वात. भक्ताने लौकिकाच्या हानीची चिंता करू नये, कारण भक्ताने सर्व लौकिक जीवन व वेद म्हणजे ज्ञान ईश्वरार्पण केलेले असते. लौकिक हानी म्हणजे उपाधीची हानी, घरदार, पैसा, अडका, समाजातील प्रतिष्ठा हे सर्व सापेक्ष असते, देहाभिमानाने उत्पन्न झालेले असते, शिवाय नश्वर असते. त्यामुळे भक्ताने या उपाधीचा प्रथमच त्याग करावाच पाहिजे. हे सर्व ईश्वरार्पण करून टाकले पाहिजे, म्हणजे त्याविषयीची इच्छा, आसक्ती राहत नाही. आणि मग जी वस्तू आपली नाही तिची हानी झाली तरी आपणाला त्याबद्दल खंत वाटत नाही. सदैव परमेश्वर चिंतन करीत राहावे. अशा दृढ व सातत्याने केलेल्या उपासनेने साधकाचा सिद्ध होतो, पूर्ण भक्त होतो. असे झाले तरी त्याने अलौकिक होऊन चालायचे नाही. सर्वांभूती परमेश्वराचे स्वरूप पाहून त्याने लौकिकात राहून जनांचा उद्धार करण्याचे कार्य करावेच पाहिजे. लोक व्यवहार अनासक्त बुद्धीने करावा. कर्मफल त्यागाची साधना अखंडपणे चालू ठेवावी. हीच त्याची सत्व परीक्षा आहे. कोणत्याही अयोग्य गोष्टीशी संबंध ठेवू नयेत, ऐकू नयेत, पाहू नयेत. अभिमान, दंभ याचा त्याग करावा. त्रिरूपभंगपूर्वकं नित्यदास्य नित्यकांता भजनात्मकं प्रेम कार्यं प्रेमैव कार्यं. नारद वरील सूत्रात म्हणतात, कर्मेंद्रिये, ज्ञानेंद्रिये व अहंकार याचा लय करून बाह्यतः दासाप्रमाणे सेवा करावी. अंतरंगी ज्याप्रमाणे स्त्रीपतीवर प्रेम करते त्याप्रमाणे प्रेम करावे. भक्ती अशी दास्यमय, प्रेममय असावी. अशा प्रकारे भक्त सर्वश्रेष्ठ होत. ज्यावेळी असे भक्त एकत्र येतात त्यावेळी त्यांच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव जागृत होतात. एकमेकांना भेटताच त्यांच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागतात. बोलताना त्यांचा कंठ दाटून येतो. स्पर्शाने त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहतात. अत्यानंदाने ते स्तब्ध होतात व त्यांना घाम येतो. त्यांच्या अंगात त्राण राहत नाही. त्यांच्या सर्व अंगाला कंप सुटतो. बाळांनो, अशा या भक्तांचे श्रेष्ठत्व काय वर्णावे. नारद मुनी म्हणतात की तीर्थांना तीर्थत्व हे भक्त देतात.
सत्कर्माला पवित्रता यांच्यामुळे येते. शास्त्रांचे शब्द यांच्यामुळे पूर्णत्वाला येतात, कारण ते परमेश्वराशी एकरूप झालेले असतात, तन्मय झालेले असतात. ते अत्यानंदात असतात. ते गातात, नाचतात आणि त्यांना पाहून चराचर आनंदित होते. देवम पितरम गंधर्व आनंदित होतात. एवढेच काय, पण पृथ्वीही सनाथ होते. सर्वांभूती परमेश्वराची अनुभूती घेणाऱ्या या भक्ताजवळ जाती, कुल, रूप, रंग, वर्ण, विद्या, क्रिया इत्यादीमुळे येणारे भेद नाहीत. उच्च नीचता, श्रेष्ठ कनिष्ठता, सुंदर कुरूपता, श्रीमंत गरीब, कुशल अकुशल या प्रकारच्या भेदांना जागा नाही, कारण तो भक्त यतस्तदीयाः हे परमेश्वराचे होऊन राहतात, अनन्य होऊन राहतात. विठ्ठलपंत नारदीय भक्तिसूत्राचे विवेचन करीत होते व निवृत्ती ज्ञानदेव हे सर्व आपल्याला आत्मसात कसे करता येईल याचा विचार करीत होते. त्यामुळे ते तेथे अगदी जीवाचा कान करून ऐकत होते. विठ्ठलपंत पुढे म्हणाले, वादोनावलंब्य भक्तांनी वादाचे अवलंबन करू नये, कारण व्यक्ती तितक्या प्रकृती, त्यामुळे प्रत्येकाची अनुभूती वेगळी व त्यामुळे संस्कार वेगळे. संस्काराप्रमाणे प्रत्येकाचे मत असते, त्यामुळे ते क्वचितच दुसऱ्याशी जुळते. प्रत्येक जण स्वतःच्या बाबतीत योग्य मताचा असला तरी त्याची मते धर्मशास्त्राला धरून योग्य असतीलच असे नाही. तेव्हा अयोग्य संस्कार काढून टाकावा, त्याचे मत बदलणे अवघड असते. स्वतःच्या अनुभूतीनेच त्याचे मतपरिवर्तन होऊ शकते. म्हणून भक्तांनी वादविवाद करून कोणाच्या मतपरिवर्तनाचा प्रयत्न करू नये. या वादविवादात काळाचा अपव्यय होतो. कोणी कोणाला नियंत्रण करावायचे हा प्रश्न येतो. शिवाय वाद निर्णयाप्रत जाईल असेही नाही. एकूण सर्व अनिश्चितता असते असे लक्षात ठेवले पाहिजे. म्हणून वाद करू नये. भक्तांनी 5 प्रकारांनी साधना करावी. नामजप, तीर्थयात्रा, साधुसेवा, देवदर्शन, दिनसेवा, इच्छा, सुख, दुःख, लाभ, हानी या विकारात अर्धा क्षणही घालवू नये. सर्व ईश्वरार्पण करावे. अहिंसा, सत्य, दया, आस्तिक्य इत्यादी गुणांचा विकास करावा. त्याने चारित्र्य संपन्न व्हावे व नेहमी सत्संग धरावा. त्यांच्या समवेत भजन करावे. या भक्तीची व्याख्या करताना उपसंहारात नारदमुनी म्हणतात, स कीर्त्यमानः शीघ्रमेवाविर्भवति अनुभावयति भक्तान. कीर्त्यमानः म्हणजे भक्तांच्या भक्तीतून प्रगट होणाऱ्या क्रिया. भक्तीची क्रिया म्हणजे चिंतन, मनन, भजन, निधिध्यास वगैरे. अशा सततच्या उपासनेने परमेश्वर भक्तापुढे प्रत्यक्ष प्रगट होतो. हेच ईश्वर दर्शन सर्वश्रेष्ठ आहे. इतर 11 प्रकारच्या भक्ती आहेत व त्याही श्रेष्ठ आहेत. त्या अशा गुणमहात्म्यासक्तिरूप, रूपासक्तिरूप, पूजासक्तिरूप, स्मरणासक्तिरूप, दास्यासक्तिरूप, सख्यासक्तिरूप, कांतासक्तिरूप, वात्सल्यासक्तिरूप, आत्मनिवेदनासक्तिरूप, तन्मयतासक्तिरूप व परमविरहासक्तिरूप. बाळांनो, हा क्रम पाहिला तर मला वाटते हा चढत्या पायरीनेच दिला आहे, कारण देहधारी जीवाची भक्ती ही गुणापासून सुरू होते, कारण तो स्वतःच त्रिगुणांनी बद्ध असतो. त्यामुळे तो सत्वगुणाचीच भक्ती करतो, सगुण स्वरूप परमेश्वराची भक्ती करतो व अशा प्रकारे त्याची भक्ती विकसित होत जाते व शेवटी परमेश्वराच्या विरहाने हवालदिल होते. तेव्हा परमेश्वर दर्शन घडते व त्याच्या भक्तीची पूर्तता होते. नारदांनी सांगितलेल्या भक्तिसूत्रात शेवटी नारद असे म्हणतात, य इदं नारदं प्रोक्तं शिवानुशासनं विश्वसिती श्रद्धते स भक्तिमान भवति स श्रेष्ठं लभत इति स प्रेष्ठं लभत इति. अशा या नारदांनी सांगितलेल्या शिवानुशासनावर जो विश्वास ठेवतो तो भक्तिमान होतो. मुलांनो, इथे भक्तिसूत्र समाप्त झाले. विठ्ठलपंतांनी भूर्जपत्राची पाने एकत्र केली व ते उठले. मुलांनी मनोमन नारद मुनींना व विठ्ठलपंतांना वंदन केले. धन्यवाद.